आबासाहेब, तुम्ही काढाल हुडव्यातील फळ बाहेर? एक अजाण पोर हात उठवून विचारित होता. आज तो स्वतःच चुकल्या वाटांच्या पश्चातापाच्या वणव्यात होरपळत होता. शिवाजीराजांचे मनी छत्रपती पण विरघळले. राजसंतापाची जागा आता अपार अपार अशा करुणेने घेतली. निमुळत्या नेत्रकडा पाणावून आल्या. लपकन झुकून छत्रपतींनी आपल्या पोटच्या गोळ्याचे खांदे तळहातांच्या घट्ट पकडीत घेत संभाजीराजांना उठते केले. आपली पाणथर नजर आपल्या फर्जंदाच्या पाझरत्या डोळ्यात खोलवर रुतवून क्षणिक डोळ्यांनीच त्याला उदंड काही सांगितले. दुसऱ्याच क्षणी चिंब घोगरट बोल त्या सर्जा राजाच्या ओठातून अडखळत बाहेर पडले. लेकरा, कुठं गेला होतास? असं कसा रे चुकलास? रात्रभर पारखा झालेला सूर्यगोल दिवसपोटीला उगवतीने हात पसरून आवेगाने कुशीत घ्यावा, तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना आवेगाने छातवानाला घट्ट बिलगते घेतले. पिळाची दोन भोसलाई छाताडे एकमेकांना खूप काही सांगून गेली. अभिषेक घेतलेल्या छत्रपतींच्या नेत्रांतले पावन तीर्थ संभाजीराजांच्या टोपावर उतरले. पन्हाळा त्या पावन मनोमिलनाने कृतार्थ झाला. पन्हाळ्याच्या बाले किल्ल्यातील अशा सदरेत महाराज बैठकीवर बसले होते. त्यांची पायगत मांडलेल्या बिछातीवर संभाजीराजांनी बैठक घेतली होती. किल्लेदार विठ्ठलपंत, हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोनाजी व कृष्णाजी बंकी, बहिर्जी इंगळे, बाबाजी ढमढेरे, सूर्याजी विचारे अशी मंडळी अदब धरून सदरेत उभी होती. कोल्हापूरहून आलेले जनार्दनपंत सुमंत आणि कोकणसुभ्याचे सुभेदार रावजी पंडित आपणाला छत्रपतींनी का पाचारण केले असावे या विचारात एका बगलेला खडे होते. त्यांच्या शेजारी उमाजी पंडित होते. जनार्दनपंत असे पुढे या. महाराजांनी जनार्दनपंतांना फर्मावले. जी म्हणत हात जोडून पंत बैठकी सामने आले. युवराज हे कोल्हापूर तर्फेचे अधिकारी. आजपासून प्रांत पन्हाळा राखून तुम्ही इथे राहायचे आहे. हे कोकणसुभा रावजी पंडितही तुमच्या दिमतीत राहतील. छत्रपतींनी रावजींच्याकडे हात उठविला. आज्ञा स्वामी म्हणत रावजींनी बैठकीला नमस्कार दिला. स्वामी, एक पेच आहे. आज्ञा होईल तर. रावजींनी आपल्या सुभ्याचा मुद्दा पेश केला. बोला, काय आहे? राजापूर बंदरात टोपीकरांची काही गलबतं नांगर टाकून आहेत. त्यावरून कोणीच बंदरात उतरत नाही. गलबतही हाकारीत नाहीत. काय करावं? येरगटावी? बोला युवराज, तुमच्या अखत्यारीतल्या या मामल्याला तुम्हीच तोंड सांगा कोकणसुभ्यांना. महाराजांनी हसत संभाजीराजांना पुढे घेतले. संभाजीराजे क्षणभर विचारगत झाले. रावजींना निरखत त्यांनी सवाल घातला. गलबतं कुणाची आहेत? फिरंग्याची, गोऱ्यांची, डचांची की फ्रेंचांची? काही अंदाज? जी, फ्रेंचांची आहेत. रावजींनी तपशील दिला. मग त्यांच्या गलबतांवर आपले खलाशी पाठवून ते व्यापारासाठी आले असतील तर दोस्तांना राखावा. ते आम्हाला हत्यारे पुरवितात. बिलकुल ठीक. महाराज समाधानाने हसले. युवराज, तुम्ही कोकणपट्टीच्या आरमारावर या. रावजींच्या मदतीने देख ठेवा. छत्रपतींची चर्या प्रसन्न होती. हे सोनाजी बंकी, बाबाजी तुमचे कवी गुरु उमाजी पंडित पन्हाळगडीच तुमच्या तर्फेने राहतील. आमचा फेरहुकूम होईतो हा पन्हाळ प्रांत रक्षून असा दिलेर सर्जा या भागाचा केव्हाही मोहरा धरतील त्याचा अंदाज ठेवा. सदरेतील प्रत्येक आसामी ध्यान ठेवून महाराजांचा प्रत्येक बोल ऐकत होती. सर्वांनाच जाणवत होते की छत्रपतींचा आवाज
नेहमीसारखा तडफेचा नाही. त्यांची चर्या सुमार आहे. गालापासून नाकाचा फेर वर उचलल्यागत दिसतो आहे. विठ्ठलपंत, मंडळींना विडे द्या. युवराज, चला शिवलिंगाचे दर्शन करून येऊ. महाराज बैठकीवरून उठले. संभाजीराजांना बरोबर घेत महाराज बालेकिल्ल्याबाहेर पडले. मागून येणाऱ्या विठ्ठलपंत, हंबीरराव, रावजी यांना त्यांनी हात इशाऱ्याने दरवाजातच थोपटे केले. सांजवत आल्याने गडाच्या जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, चाफ्यांच्या गर्दाव्यात कलकलणारे पक्ष्यांचे थवे उतरत होते. नगारखान्यावरून उठलेली सांज नौबतीची दुडदुड पन्हाळ्याच्या रानावर उतरून थिरावत होती. पाठीशी कोणीच घेतले नाही. त्या अर्थी आबासाहेब काही मनचे बोलणार आहेत याचा संभाजीराजांना केव्हाच सासूद आला. पण ते काय बोलणार आहेत याचा थांग मात्र काही त्यांना येईना. शिवालयाची घुमटी आली. पुजाऱ्याने स्वाऱ्यांना नमस्कार केला. घुमटीपर्यंत येईतो तेथे पुजारी असणार याचा विचार छत्रपतींना स्पर्शला नव्हता. क्षणात त्याला कसा हटवावे हे त्यांनी बांधूनही टाकले. पुजारी, सोमेश्वर टाक्यावरच्या पिंडीच्या दर्शनास आम्ही येणार आहोत. किल्लेदारांना याची वर्दी द्या. तुम्ही टाक्यावरच्या देवळात आमची वाट बघा. जी म्हणत पुजारी बालेकिल्ल्याच्या रोखाने लगबगीने निघून गेला. पिता पुत्रांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मावळतीला चाललेल्या तापदेवाला छातीशी हात देऊन महाराजांनी वंदन केले. एकदा तो नारंगी पिवळा तेजोगोल डोळाभर बघून घेतला. आत या संभाजीराजे, आत या असे संभाजीराजांना म्हणत छत्रपती घुमटीच्या दगडी चौकटीला टोप थटणार नाही याची दक्षता घेत वाकून घुमटीत प्रवेशले. त्यांच्या मागून संभाजीराजे घुमटीत आले. बेलफुलांनी आच्छादलेली रंगरूपी पिंडी ठाणक्यांच्या मंद प्रकाशात अभिषेक पात्रातील एकलग थेंबावळ अंगावर घेत होती. पितापुत्रांनी गुडघे टेकून तिच्यासमोर माथे नमविले. वर होत हात जोडून नमस्कार घातले. शंभू, ही रंगरूपी पिंड आहे. आम्हाला सांगत आलेली की माणसांच्या हयातीला की कैक रंग असतात सुखदुःखांचे. पिंडीवर नजर जोडीत महाराज क्षणभर थांबले. हिला साक्ष ठेवून आम्ही काय सांगतो आहोत ते सावध चित्तानं ऐका. ही पिंड खालच्या शाळुंकेत एकजीव झाली आहे म्हणूनच साजून दिसते. तुम्ही आणि रामराजे आम्हाला असेच वाटता. तुम्हा दोघांना आम्ही वेगळं कधीच बघितलं नाही. दोन डोळ्यांसारखे आहात तुम्ही. उभयता आम्हाला आणि आमच्या रयतेलाही ते आजान आहेत. तुम्ही भरीचे आहात. आता अधिक काल आमचा भरोसा नाही. म्हणूनच जे स्वप्नीसुद्धा आम्ही कधी मनी आणलं नसतं ते करणार आहोत. तुमच्या आणि राणीसाहेबांच्या मनाचा मेळ कधी पडणार नाही. जे त्यांच्या रागापोटी तुम्ही केलं ते आमच्या माघारी उद्या केलं तर समजून घेणारं कुणीच असणार नाही. यासाठी या श्रींच्या राज्याची आम्ही वाटणी करणार आहोत. आबासाहेब, आम्ही आनभाकेने वचन देतो. आम्हाला काही नको. हवे आहात फक्त तुम्ही. हे असं निर्वानिरवीचं का बोलत आहात? आम्ही आपला शब्द आता कधीच पडू देणार नाही. कुठंही असलो तरी सावलीसारखे रामराजांच्या पाठीशीच असू. आपली तब्येत बघितल्यापासून मात्र आमचं मन उडालं आहे. काही सुचत नाही. ते जाऊ तब्येतीकडे बघण्या एवढा वखत आम्हाजवळ नाही. तुम्ही नको म्हटल्यानं दौलतीची ही जिम्मेदारी टळत नाही. युवराजपदाचा अभिषेक झाला आहे तुम्हाला.
खरे तर साऱ्या राज्याचे वारस तुम्हीच आहात, पण महाराणी तुम्हाला ते लाभू देणार नाहीत. जे करून बसला आहात त्यानं तुमचा इतबार प्रधानमंडळाला येणार नाही. यासाठी कर्नाटक फाट्याचं तुंगभद्रेपासून कावेरी पावेतो जिंजीचं राज्य आम्ही तुमच्या अखत्यारीखाली देणार आहोत. गोदावरीपासून तुंगभद्रे पावेतो उत्तरेकडील रायगडाचं राज्य रामराजांना सुपूर्द करणार आहोत. ते जाणते होईपर्यंत प्रधानमंडळ या राज्यावर देख ठेवील. या निर्णयानं तुमची आणि महाराणींची मतभेदाची कारणं निकाली पडतील. दृष्टीआड सृष्टी भली असते. बोला, यावर काय इरादा आहे तुमचा? आबासाहेब, आमचे बोल मोल हरवून बसलेत. आम्ही सच्चेपणी आपल्या चरणांच्या शक्तीवर कळवळून सांगतो आहोत. दौलतीचा काडी इतकाही विचार तो आमच्या मनी नाही.